मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की आता तामणकराने रेवासाठी छान अशी फुलं आणलेली असतात, जी फुलं पाहून रेवाला खूपच जास्त आनंद होतो. रेवा म्हणते, वाव विशू, खरंच किती सुंदर फुलं आणली आहेस रे तू माझ्यासाठी, मला खूप आवडली. इतक्यात आता तिचं लक्ष तामणकराच्या हातावर जातं. ती म्हणते, विशू, अरे हे एवढं कसं भाजलं तुला, बघू ये इकडे बस. त्याबरोबर मग विशू तिकडे बसतो. त्यावर मग ती जाऊन बर्फ घेऊन येतो. विशू म्हणत असतो, अगं एवढं काही नाही आहे डार्लिंग, ऐक ना. अगं पण ती काही ऐकत नाही. ती थेट बर्फ घेऊन येते आणि आता त्याचा हात शेकवून देऊ लागते. त्यावेळी इकडे तामणकर म्हणत असतो, खरंच मी खूप लकी आहे. माझी बायको माझी केवढी मनापासून काळजी घेते, मी किती सुखी आहे. त्यावर ती म्हणते, शटअप विशू. त्याबरोबर तो म्हणतो, अगं खरंच मी खूप नशीबवान आहे की मला अशी तुझ्यासारखी एवढी चांगली काळजी घेणारी बायको मिळाली. बाय द वे, आता ठीक वाटतंय ना विशू तुला? त्यावर विशू म्हणतो, हो गं, एवढं काहीही झालेलं नाही आहे. मघाशी गॅस पेटवत होतो आणि चुकून तेव्हा जरासा चटका लागला, त्यात एवढं काळजी करण्यासारखं काहीही नव्हतं डार्लिंग. त्याबरोबर ती म्हणत असते, विशू पुन्हा असं करायला जात जाऊ नको. जर नाही जमत एखादी गोष्ट तर का तुला हट्टाने करायची असते बरं? त्याबरोबर इकडे आता ऑफिस पूर्णपणे जळून खाक झालेलं असतं. त्यामुळे आता इकडे शिक्षक हे तिकडनं थोडंफार काही सामान वगैरे आणायचं असेल तर आणत असतात. काही म्हणजे पाणी वगैरे वतत असतात, जेणेकरून थोडं म्हणजे ती आग विझावी, जरा कमी व्हावी या इंटेन्शनने. तोपर्यंत त्या ठिकाणी रमा, अक्षय आणि आनंददादा तिघंजणं आलेले असतात. आता रमा हा सर्व प्रकार बघते आणि रमाच्या पायाखालची जमीनच सरकते. म्हणजे रमा जागेवरच तिथेच खाली बसते. त्याबरोबर आता लगेच अक्षय हा रमाला म्हणतो, ए रमा शांत हो. रमा धीर सोडू नको, पाणी घेऊन या कुणीतरी. त्याबरोबर एक सर पटकन पाणी घेऊन येतात आणि आता अक्षय रमाला पाणी पाजतो. आता सगळे शिक्षक म्हणत असतात की अण्णांची एवढी कष्टाची मेहनतीची शाळा होती ही, त्यांनी एवढी मेहनत करून उभी केली होती. त्याबरोबर आता काही लेडीज शिक्षिकासुद्धा म्हणू लागतात की हो ना, बरोबर आहे. नाही म्हणजे अण्णा सरांच्या मागे रमा मॅडमने सुद्धा ही शाळा अगदी तितक्याच प्रेमाने सांभाळली होती. आता हे ऑफिस म्हणजे त्यांच्यासाठी फक्त 4 भिंती नव्हत्या, तर त्यांच्यासाठी तो अण्णांचा आशीर्वाद होता. त्यावर अक्षय म्हणतो, हे बघ रमा, शांत हो, काहीही होणार नाही आहे, सगळं व्यवस्थित होईल. आपण दोघं आहोत ना, आपण सगळं व्यवस्थित करू. हां, तू शांत हो बरं. रमा म्हणते, हे सगळं काय होऊन बसलं आणि का? आणि मग रमा आता रडू लागते. ती म्हणते, अण्णांनी एवढ्या विश्वासाने, एवढ्या जबाबदारीने माझ्यावरती हे शाळेचं काम सोपवलं होतं आणि मी मात्र काहीही करू शकलेली नाही आहे. त्याबरोबर मग लगेच आता विचारलं जातं, पण हे सगळं नेमकं घडलं कसं? मग आता ते एक शिक्षक म्हणत असतात, मे बी शॉर्ट सर्किट झाला असावा आणि त्यामुळे हे सगळं घडलं. त्याबरोबर आता शॉर्ट सर्किट असं म्हटल्यावर मग अक्षयही विचारात पडतो. तर एक दुसऱ्या शिक्षिका म्हणतात, शॉर्ट सर्किट कसा होईल? रात्री जाताना आपण सगळं बंद करून जातो संध्याकाळच्या वेळी. मग आता रमाला हा प्रश्न पडतो की हे तर अगदी बरोबर आहे, मग असं कसं होऊ शकतं? त्यावेळी मग आता लगेचच शिक्षिका म्हणू लागतात, हे सगळं कुणीतरी केल्यासारखं वाटतंय, अगदी मुद्दामून ठरवून. त्यावर मग अक्षय म्हणतो, हे सगळं कुणी केलं आहे याचा अंदाज आहे आम्हाला. त्याबरोबर आता रमा ही म्हणत असते की हे जर सगळं त्या डार्लिंगने आणि तिच्या त्या तामणकराने केलं असेल ना, तर खरंच. त्याबरोबर लगेचच अक्षयला अण्णांचा तो व्हिडिओ बघितलेला आठवतो. रमालाही आठवतो, अण्णा त्याच्यामध्ये म्हणालेले होते की त्या डार्लिंगपासून आणि तिच्या त्या विशूपासून तुम्ही दोघंजणं सावध राहा, त्यांचं सावटसुद्धा तुमच्यावरती पडू देऊ नका. ती लोकं खूप वाईट आहेत, विचित्र आहेत, माझं ऐका. पण रमा आणि अक्षयने त्यांचं ऐकलं नव्हतं, हेही त्यांना आता आठवू लागतं. तर दुसऱ्या बाजूला आता घरामध्ये इथे चर्चा सुरू असते. इकडे आता सगळेजण विचारत पडलेले असतात की तिकडे काय झालं असेल. आई आजी म्हणत असतात, काय आहे हे सगळं? 2 घास कुठेतरी सुखाने खावे म्हटलं तर ही कुठली मोठी अडचण येऊन देवाने आपल्यासमोर उभी केली आहे. मला तर काही कळत नाही आहे, कुणी केलं असेल हे सगळं आणि का केलं असेल, प्रश्न पडलाय नाही. त्याबरोबर मग आता लगेच मयुरी म्हणते, हो ना, मलाही काही कळत नाही आहे.
आय्यजी म्हणतात नको काळजी करू, आता गेलेत ना ते सगळे. त्याबरोबर अभ्या म्हणतो पण मला काय वाटतं माहिती आहे का, आपण त्या तामणकराबरोबर मुळात वैर घ्यायची गरजच नाही आहे ना, देऊन टाकूया त्याला प्रॉपर्टी. त्याच्याबरोबर शांतपणे बसूया, बोलूया, थोडंफार हवं तर निगोसिएशन करूया, पण देऊया. कारण ही असली लोकं ना पैशाच्यासाठी काहीही करू शकतात, कुठल्याही आणि कितीही खालच्या पातळीला उतरू शकतात. पैशांसाठी ही लोकं काहीही करणारी असतात. त्यावर मग मयुरी म्हणते अरे फक्त विषय पैशांचा नाही, आपल्या तत्वांचाही आहे ना. अण्णांनी हे सगळं एवढ्या मेहनतीने एवढ्या कष्टांनी उभं केलं आणि आपण हे सगळं असंच कुणाला तरी देऊन टाकायचं म्हणजे. अभ्या अरे काय बोलतोयस तू हे, रमाला केवढं वाईट वाटेल हे सगळं बोलून, म्हणून मग आपण हे सगळं करतोय रमासाठी. त्याबरोबर आता अभ्या म्हणत असतो हे बघ मयुरीताई, अगं आत्ता आपल्याला वाईट वाटतंय वगैरे सगळं ठीक आहे, पण मग उद्या कोणाचा जीव गेला तर. ही अशी लोकं ना विचित्र असतात गं. अगं पैशांसाठी ही लोकं एखाद्याचा जीव घ्यायलासुद्धा कमी करत नाही. आपण जर एखाद्याकडनं पैसे घेतले ना तर ते वसूल कसे करायचे ते त्याला बरोबर ठाऊक असतं. जीव घ्यायलासुद्धा माणसं मागे पुढे पाहत नाहीत पैशांसाठी. आता मयुरीला आणि आय्यजींना कळत नसतं की अभ्या एवढं असं का बोलतोय. त्यावेळी अभ्या म्हणतो तुम्हाला नाही माहिती आणि नाही कळणार. पैशांसाठी नेहमी किती मोठे वाद होतात, किती काय काय करावं लागतं, किती काय काय घडतं ते तुम्ही जाऊ द्या. तुमच्या लक्षात येत नाही आहे पैसा हा किती महत्त्वाचा असतो. पैशाशिवाय जगता येत नाही आणि पैसा कमवण्यासाठी काय काय करावं लागतं. उधार जरी घेतले तरी ती लोकं काहीही करतात, म्हणजे आपल्या दारावर येऊन आपला मृत्यू उभा असतो की त्या पैशांच्या रूपामध्ये पैसे दे म्हणायला, आणि आपल्याकडे मात्र पैसे नसतात, आपण मात्र काहीही करू शकत नसतो. तर इकडे आता आय्यजी ह्या अभ्याला म्हणतात अभ्या तुला कसं रे एवढं माहिती नाही, म्हणजे तुला आहे का पैशांची गरज. आता आय्यजींनी तुला आहे का पैशांची गरज असं विचारल्याबरोबर अभ्या मागे फिरतो. आय्यजी म्हणतात नाही तुला नसेलच म्हणा, नाही कारण एवढी चांगली नोकरी आहे तुझी, एवढं सगळं चांगलं आहे, मग तुला काय म्हणा पैशांची गरज असेल. आणि तूच म्हणतोस ना पैशांची गरज फक्त त्याच माणसाला लागते जो आपले हात चुकीच्या कामामध्ये खराब करतो, पण तुझ्या बाबतीत तर तसं काहीही नाहीच आहे, म्हणजे तुला पैशांची गरज वगैरे नाही आहे. बरोबर बोलते आहे ना मी अभ्या नक्की. त्याबरोबर मग आता अभ्या हा होकारार्थी मान डोलावतो आणि म्हणतो की हो बरोबर आहे. तर आता इकडे आय्यजी म्हणत असतात की मला तर आता रमा आणि अक्षयचं टेन्शन आलं आहे, त्यांचं सगळं काय होईल कसं होईल काही कळत नाही आहे. अभ्या आता इकडे मनात म्हणतो की अरे यार मी इकडे माझ्या प्रॉब्लेमवर डिस्कस करायला आलो होतो, पण इकडे आल्यावर यांचं काहीतरी वेगळंच सुरू आहे, मला काही कळत नाही आहे. आय्यजी आणि मयुरी ह्या दोघीजणी शाळेबद्दलच विचार करत असतात, त्यांना कळत नसतं की काय होईल काय नाही पुढे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अभयदादासुद्धा त्याच्या विचारांमध्ये मग्न असतो. तो विचार करतो की काहीही करून मला पैसा आणावाच लागेल, मला पैसा फेडावाच लागेल. कसा, काय, कुठून ह्या गोष्टी मलाही कळत नाही आहेत, पण करावं तर लागेल काहीतरी. तर दुसऱ्या बाजूला आता आनंद हा अक्षय आणि रमाला म्हणतो आग तर सगळी विझवली आहे, पण नुकसान खूप जास्त झालं. हे सगळं ना मला वाटतं त्या तामणकरांनीच केलं. त्यावर अक्षय म्हणतो केलं आहे काय, केलंच आहे त्यांनी, गॅरंटी आहे पूर्ण मला. त्याबरोबर मग आता इकडे लगेच रमा म्हणते त्याच्याबरोबर त्याची ती बायको पण असेल. त्यावर मग आता आनंद म्हणतो कोण बायको आणि कोण ही. अक्षय रमा हे बघा जे काही असेल ते स्पष्टपणे तुम्ही माझ्याशी खरं खरं बोला, ही नक्की काय भानगड आहे मला सांगा बरं, काय चाललं आहे तुमचं. त्यावेळी मग अक्षयला आठवू लागतं की त्याला रमाने आणि त्या तामणकराने रेवाने आणि तामणकराने धमकी दिली होती की आम्हाला जे हवं आम्ही तेच करतो. तू माझ्या डार्लिंगच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केलास ना अक्षय, आता मी तुला सोडणार नाही, बघ आता मी तुझं काय करतो. त्यानंतर मग आता अक्षय आणि रमाचा अपघात घडवायला तो पुढे येत होता, पण तेव्हा रेवामध्ये पडली आणि रेवाने थांबवलं. त्यावर मग आनंददादा म्हणतो अक्षय रमा काय विचारतोय मी, कशाबद्दल बोलताय, कोण त्याची बायको, कोण काय. त्यावर मग रमा म्हणते त्याबरोबर आता तिलासुद्धा आठवतं की तिनेसुद्धा रेवाच्या तोंडावरती कसं पाणी फेकलं होतं आणि तिला सांगितलं होतं आमच्यापासून लांब राहायचं, आमच्या घराच्या किंवा आमच्या कुटुंबियांच्या आजूबाजूलासुद्धा फिरकायचं नाही.
लक्षात ठेव, नेहमी आतापर्यंत आम्हीच जिंकत आलो आहे आणि यापुढेही आम्हीच जिंकणार. तुझं काय करू ना काही सांगता येत नाही. मग आता लगेचच अक्षय हा रमाला म्हणतो, रमा शांत हो. त्यावर आनंददादा म्हणतो, अरे मी काय विचारतोय पहिलं मला सांग. अक्षय म्हणतो, नाही काही नाही रे दादा. त्याबरोबर मग आनंददादा म्हणतो, काही नाही कसं काय, हे डार्लिंग कोण आहे आणि तिने हे सगळं केलं असेल असं का वाटतंय तुम्हाला. त्यावर मग अक्षय म्हणतो, अरे असं काय करतोस दादा, त्यांना आपली प्रॉपर्टी हवी आहे ना, मग त्यांनीच हे सगळं केलेलं असणार हे आम्हाला माहिती आहे म्हणून. मग आनंददादा म्हणतो, बरं ठीक आहे, मग आपण आता पुढे काय करायचं. त्यावर अक्षय म्हणतो, आपण आता जे काही करायचं ते कायद्याने करायचं, लीगल करायचं. मग आनंददादा म्हणतो, ठीक आहे अक्षय, तू म्हणशील तसं एक काम करा, तुम्ही दोघंजणं आता घरी जा. मी एक काम करतो, मी पोलीस स्टेशनला जातो आणि तिकडे त्या तामणकराविरुद्ध कंप्लेंट नोंदवतो, त्याला चांगली अद्दल घडायला हवी याची सोय करतो. आणि त्यानंतर मग आनंददादा हा तिकडनं जातो. तर रमा म्हणत असते, हे सगळं काय घडून बसलं. अक्षय आता तिला सांगत असतो, हे बघ काळजी करू नको, होईल सगळं व्यवस्थित. आणि त्याआधी ना त्या तामणकराला जाऊन जाब विचारला पाहिजे, मी चांगलं झालं जाब विचारून येतो. त्यावेळी रमा म्हणते, नाही त्या तामणकराकडे आपल्यापैकी कोणीही जाणार नाही आहे. बघितलंत ना तो कसा आहे तो विकृत. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता गुढीपाडवा असल्या कारणामुळे रेवासुद्धा छान तयार होत असते. आता ती इतकी सुंदर तयार झालेली असते आणि तामणकर तिकडे येतो. तामणकर म्हणतो, वाव डार्लिंग, तू खरंच किती सुंदर दिसतेस, अगदी खूप गोड दिसतेस तू. म्हणजे मी तुझ्यापेक्षा खरं तर वयाने इतका जास्त आहे, पण तरीही तू माझ्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलास, माझ्याशी लग्न केलंस. त्यावर मग रेवा म्हणते, विशू प्लीज, आपल्या दोघांमध्ये ठरलं आहे की नाही वय आणायचं नाही म्हणून, मग का उगाच तू असं बोलतोयस रे. त्यावर विश्वनाथ म्हणतो, तसं नाही डार्लिंग, पण खरंच आज तू खूप म्हणजे खूपच सुंदर दिसतेस, खूप गोड. डार्लिंग, तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो, तुला माहिती आहे ना. म्हणजे आपल्या दोघांमधलं वयातलं अंतरही तू बघितलं नव्हतंस. त्यावर ती म्हणते, अरे पुन्हा तेच, मी म्हटलं आहे ना आपल्या दोघांमधलं वयाचं अंतर कधीच मॅटर करणार नाही म्हणून. मग आणि तसंही प्रेम करायला वयाची मर्यादा नसते विशू. बरं, आज गुढीपाडवा आहे, आजच्या निमित्ताने आपण आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करूया, नवीन सुरुवात. पण त्याआधी आपले काही जुने हिशेब चुकते करायचे ते करू. त्यावर तो म्हणतो, कसले हिशोब, काय बोलतेस. त्यावर ती म्हणते, विशू मी तुला म्हटलं आहे, माझ्या मनावरच्या जुन्या जखमा अजूनही ताज्या आहेत. त्या जुन्या जखमा ताज्या आहेत, त्यांना आराम द्यायचा आहे, त्याच्यासाठी काहीतरी तर करायला हवंच ना, त्याबद्दलच बोलते. त्यावर मग विशू म्हणतो, राणी सरकार, तुमची जी काही इच्छा असेल ती फक्त तुम्ही फरमाईश करा, तुम्ही फक्त इच्छा व्यक्त करा, बघा इच्छा ताबडतोब पूर्ण होईल का नाही ते. आता विशूने हा असा फिल्मी डायलॉग मारल्याबरोबर लगेचच ती हसते आणि म्हणते, विशू तू पण ना. त्यावर विश्वनाथ म्हणतो, अगं खरंच डार्लिंग, माझं तुझ्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे, त्यामुळे तू जे काही सांगशील ना ते सगळं मी तुझ्यासाठी करायला सहज तयार असतो. तू जे म्हणशील ते होईल तुझ्यासाठी, कळलं ना. त्याबरोबर हे ऐकून रेवाला बरं वाटतं. रेवा म्हणते, विशू थँक्यू सो मच. विशू म्हणतो, कशासाठी स्वीटहार्ट, तुला मला थँक्स म्हणण्याची काहीही गरज नाही आहे, समजलं ना. अगं मी नवरा आहे तुझा, त्यामुळे तुझ्यासाठी हे करणं माझं कर्तव्य आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता आनंददादा घरी आलेला असतो. आनंददादाला सगळे विचारतात की काय झालं. त्यावर आनंददादा सांगतो की मी लीगली जाऊन कंप्लेंट केलेली आहे पोलीस स्टेशनला, पोलीस आता कारवाई करतील. पोलिसांनीसुद्धा ही केस गंभीर पद्धतीने घेतलेली आहे. त्यावर अभयदादा म्हणतो, अरे फक्त गंभीर घेऊन चालणार नाही रे, तर त्यावरती ॲक्शनसुद्धा घेतली पाहिजे. त्यावर मग आता आनंददादा सांगतो, अरे कशाला काळजी करताय, घेतील पोलीस, ॲक्शनसुद्धा घेतील, काळजी करू नका. संपूर्ण पाचगणीमध्ये अण्णांना एवढा मान होता की त्यांच्या शाळेच्या बाबतीत हे असं काहीतरी घडलं आहे हे कळता क्षणी पोलिसांनीसुद्धा ताबडतोब ॲक्शन घ्यायला सुरुवात केली आहे. काळजी करायची गरज नाही आहे. बरं, एक गोष्ट मला कळत नाही आहे, रमा आणि अक्षय
ते दोघंजणं कुठे आहेत? ते अजून घरी आलेले नाही आहेत का? आता आनंददादाने असं विचारल्यावर अक्षय आणि रमा अजून नाही आलेत असं आईजी म्हणतात. तोपर्यंत अक्षय आणि रमाची गाडी आता गार्डनमध्ये येते. त्यानंतर मग अक्षय आणि रमा दोघंजणं गाडीतनं उतरतात जात असतात. त्यावेळी रमा ही अक्षयकडे येते आणि म्हणते, 1 मिनटं, नाही आहे नाहीच आहे असं त्याचं तोंड बघत म्हणते. अक्षय म्हणतो, काय झालं? काय नाही आहे रमा? त्यावर रमा म्हणते, पुन्हा तपासते, नाही आहे अहो नाही आहे. अक्षय म्हणतो, अगं पण काय? त्यावर रमा म्हणते, स्माईल, तुमच्या चेहऱ्यावरती ना कुठेही स्माईल नाही आहे. त्यावर अक्षय म्हणतो, रमा मला ना कळत नाही कधी कधी तुझं काय करावं. नाही म्हणजे एवढं मोठं संकट आलं आहे आपल्यावरती, माझ्या बायकोच्या ऑफिसला आग लागली आहे आणि तुला मी हसावं असं वाटतंय का? त्यावर मग रमा म्हणते, हो वाटतंय ना. अहो तुम्ही कसं काय विसरता की आपण हे जे काही करतो आहे ते आपल्या घरच्यांसाठी करतो आहे ना. मग जर घरच्यांसाठी करतो आहे तर आपण घरच्यांचा विचारही केला पाहिजे ना. आता घरामध्ये वातावरण एवढं टेन्शनचं आहे, त्यात जर तुम्ही हे असं तोंड घेऊन गेलात तर आणखीन वाईट वाटेल की नाही? सगळ्यांना टेन्शन येईल ना. म्हणून म्हणते घराच्या बाहेरच सोडा नाही सगळं. मग अक्षय म्हणतो, बरं बाबा ठीक आहे बरं. त्यावर मग रमा म्हणते, आज गुढीपाडवा, आजचा सण आपल्याला हा असा नाही घालवायचा, आज आपल्याला आनंदाने घालवायचं आहे गुढीपाडवा. तो बघा तशी गुढी उभारायची आहे. बरं चला आता. आणि हो, तुमच्या चेहऱ्यावरचं टेन्शन इथेच, घराबाहेरच सगळं सोडून द्या आणि घरात मात्र अगदी उत्साहाने आणि आनंदाने चला. काय कळलं? त्यावर अक्षय म्हणतो, हो कळलं. आणि मग रमा आणि अक्षय हे दोघंही जणं अगदी आनंदाने घरात येतात. आता गुढीपाडवा करायचं नाही असं घरातल्यांचं म्हणणं असतं, पण रमा तिकडे येते आणि म्हणते, का गुढीपाडवा करायचा नाही? आपण सगळ्यांनी गुढीपाडवा साजरा करायचाच. आणि आईजी तसंही ही आपली परंपरा आहे, मग ती मोडून कसं काय चालेल बरं? आणि जेवणाच्या ताटामध्ये फक्त गोड असलं तर आपल्याला चालेल का? नाही का? नाही, गोड तिखट आंबट खारट सगळं जेवण आपल्याला ताटात हवं असतं ना, सगळ्या चवींचं. तसंच आयुष्याचंही आहे. आयुष्यात फक्त चांगल्या घटना घडत गेल्या तर मग काय मजा. म्हणूनच आयुष्यात चांगलं वाईट नेहमी दोन्हीही घडत असतं. हां, आता आपण त्यामध्ये कसे राहतो हा आपला मुद्दा आहे. आणि मी ठरवले की आपण सगळ्या मुकादमाने कुठल्याही प्रसंगात फक्त आनंदी आणि आनंदीच राहायचं. त्याबरोबर मग आता अक्षय म्हणतो, बरं चला मग आता फक्त आपल्याला गुढीची तयारी करायची आहे, आवरायचं आहे. त्यावर मग आता अक्षय म्हणतो, अरे सगळ्यांचं तर आवरलं आहे, आपल्यालाच आवरायचं आहे रमा, चल. मग अक्षय आणि रमा तिकडनं तयार व्हायला जातात. त्याबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला आता रेवा आणि तामणकर हे दोघंसुद्धा एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात. आता गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्यानंतर मग आता ते दोघंजणं एकमेकांना पेढे भरवतात. पेढे भरवून झाल्यावर मग आता लगेचच रेवा म्हणते, आता कुठे सुरुवात झाली नवीन वर्षाची. मग तामणकर तिकडनं जायला निघालेला असतो, रेवाही त्याच्याबरोबर असते. इतक्यात पोलीस तिकडे येतात. पोलीस विचारतात, तामणकर तुम्हीच आहात ना? त्यावर विश्व म्हणतो, हो मीच आहे. काय झालं? त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुमच्यावरती गंभीर गुन्ह्याची आरोपी आहेत, त्यामुळे तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस चौकीला यावं लागेल चौकशीसाठी. हे ऐकून त्या दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो. तर दुसऱ्या बाजूला आता अक्षय हा रमाला गोड भरवू करत असतो. तर रमा म्हणते, नाही नको, मला गोड नको. आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो, चक्क रमा गोड नको म्हणते. सगळेजण विचारतात, पण का? त्यावर रमा म्हणते, माझं वजन वाढलं तर, मी जाड झाले आणि यांना नंतर पुढे जाऊन आवडले नाही तर, म्हणून. त्याबरोबर हे ऐकून सगळेजण रमाकडे बघू लागतात. तर अक्षय म्हणतो, रमा तू कशीही दिसलीस, अगदी 60-65 वर्षांची म्हातारी जरी झालीस की नाही, तरीही माझं तुझ्यावर कायम प्रेम राहील. मला तू कायम खुर्चीत बसूनही सुंदरच दिसशील, समजलं? त्याबरोबर मग आनंददादा आणि अभयदादा हसतात. अभयदादा म्हणतो, नाही ते सगळं ठीक आहे, पण अक्षय मात्र 75 वर्षाचा झाला की खूप हॉरिएबल आजोबा दिसेल. काय? त्याबरोबर सगळेजण आता मोठमोठ्याने खळखळ हसतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.